नमस्कार, आपण बघत आहात विदर्भ कल्याण न्यूज। चालू घडामोडीच्या बातम्यात आपल्या सर्वांचे स्वागत। खडतर वाढ काळात भाविक घेत आहे भोंडाई मातेचे दर्शन। जंगलव्याप्त भागातील जागृत देवस्थान। सेलू शहरापासून 15 किलोमीटर दूर निसर्गमय परिसरात असलेल्या व बोरधरण व्याघ्र प्रकल्पापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोंडाई माता मंदिरात साधेपणाने नवरात्र उत्सव साजरा होत आहे। शासनाने तसेच मंदिर कमिटीने मनाई करूनही भाविक जंगलाची खडतर वाट चालून दर्शन घेत आहे। भोंडाई माता मंदिर हे पुरातन जागृत देवस्थान असून मातेची मूर्ती स्वयंभू आहे। चारही बाजूने टेकड्या तसेच जंगलाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराच्या लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यात आला। सुमारे 100 वर्षापूर्वी अडेगाव चौकी म्हणून ओळख असलेल्या व जंगलव्याप्त भागातून जाणाऱ्या रस्त्यावर देवीची स्वयंभू मूर्ती होती। हिंगणी अडेगाव रस्त्यावरून जाणाऱ्या त्या मूर्तीची पूजा करीत होते, मात्र या मूर्तीची ओळख कोणालाच नव्हती। 90 वर्षापूर्वी घोराडीतील स्वर्गीय नारायण उमाटे यांना वयाच्या 15व्या वर्षी स्वप्नात येऊन या देवीने साक्षात्कार दिला व स्वतःची ओळख भोंडाई माता असल्याचे सांगितले। तेव्हापासूनच ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रचलित आहे। या देवीचे अनेक चमत्कार भाविकांनी डोळ्याने बघितल्याचे सांगितले जाते। येथे खोदलेल्या विहिरीला पाणी लागत नव्हते, मात्र नारायण उमाटे यांनी भोंडाई मातेचे नाव घेऊन नारळ फोडताच दगडात पाणी लागले व 12ही महिने या विहिरीला मुबलक पाणी आहे। रस्ता जरी खडतर असला तरी येथे दूरवरून भक्त दर्शनासाठी येत आहे। जय माता की। मी सुनील चौधरी वर्धा येथील रहिवासी असून मागील 10 वर्षापासून भोंडाई माताचा सेवक आहे। मी दरवर्षी येथे नवरात्री उत्सवमध्ये 10 दिवस मुक्कामी राहून सेवा करतो। भोंडाई माता ही चमत्कारी माता असून हे मंदिर जागृत आहे। या मातेचे अनेक भक्त असून दरवर्षी येथे मोठी भीड लागते। हे मंदिर जंगलाच्या मध्यभागी असून हा परिसर रमणीय आहे, मात्र इथे येण्यासाठी रस्ता असल्यामुळे भक्ताची गैरसोय होते, मात्र तरीही भाविक येथे दर्शनासाठी येतात। यावर्षी कोरोना असल्यामुळे व शासनाच्या आदेशामुळे अष्टमीला होणारा महाप्रसाद यावर्षी रद्द करण्यात आला आहे। घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी अत्यंत साधेपणात आम्ही साजरा करणार आहोत। आपण पाहत आहात विदर्भ कल्याण न्यूज। आपल्या आजूबाजूला एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जरी बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका। विदर्भ कल्याण न्यूज करिता सेलू प्रतिनिधी राजेश वरटकर।